महाराष्ट्रातील ताज्या घडामोडीसाठी रहा सतत कनेक्ट PNTV मराठी न्यूज सोबत। लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। समस्या तुमची, आवाज आमचा। PNTV मराठी। नमस्कार, आपण पाहत आहात PNTV मराठी। सविस्तर बातम्यांसाठी पाहूया आजचं बातमीपत्र। सर, जिल्हा परिषद तेलगाव गट हा SC साठी राखीव आरक्षित झालेला आहे। तुम्ही निवडणूक लढवण्याची इच्छा या ठिकाणी व्यक्त करताय। निवडणुकीमध्ये का उतरावं असं तुम्हाला वाटतं? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। मी डॉक्टर वेताळ हनुमंत अंकुश। मी दैनंदिन जीवनामध्ये प्रॅक्टिस करताना मला रेग्युलर जे रुग्ण येऊन सांगतात की बाबा हात दुखला, पाय दुखला, तर त्यांच्या शरीरामधली जी व्याधी आहे ते मी चांगल्या प्रकारे नीट करू शकतो। ते रुग्ण मला स्वतःहून सांगतो किंवा डॉक्टर साहेब हे माझं दुखतंय। पण रुग्णासोबत आलेला जो काही व्यक्ती आहे, दुसरे 1-2 व्यक्ती येतात, ते पण मला हताश, निराश असे खूप माझ्या मतदारसंघामध्ये जाणवतात। त्यावेळेस मी त्यांना विचारलं, दादा काका काय झालं? तर त्यांचं असं म्हणणं आहे की डॉक्टर साहेब यावेळेस पीक ठीक होतं, पण पावसाने जरा जास्तच घोळ केला, खूप पाऊस पडला, पीक वाहून गेलं, त्यामुळे खूप नुकसान झालंय। आणि आता आम्ही तुमच्याकडे आलो तर आम्हाला असं भीती एक वाटते की बाबा आता तुम्ही आम्हाला ॲडमिट करताल, गोळ्यावर भागल का, काही ऑपरेशनची काही गरज पडू शकते आणि आम्ही खूप आर्थिक संकटामध्ये पडलेलो आहोत। तर मला त्यावेळेस असं एक माझ्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली की आपण पेशंटला पूर्णपणे बरं करू शकतो, पण हा जो की समाज आहे बाकीचा, यांच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही। मग माझ्या मनामध्ये कुठेतरी एक नैराश्य निर्माण झालं की आपल्या जीवनामध्ये आपण रुग्ण तर बराच करतोच, पण त्यासोबतच या समाजासाठी तरी काहीतरी केलं पाहिजे। म्हणून मी एक राजकारणामध्ये येण्याचा एक निर्धार मनामध्ये घेतला व मी माझे आई वडील, भाऊ, बायको सगळ्यांना विचारलं की आपण असं जर केलं तर काय? ते म्हणले खूप चांगला निर्णय, आपण रुग्णसेवेसोबतच समाजसेवा पण खूप चांगल्या प्रकारे करू। जसे की आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं जे काय आहे शेतीवरती माझ्या मतदारसंघातले जवळपास 90% लोक हे अवलंबून आहेत। शेतीसाठी सर्वात महत्त्वाचं की जरी पीक आलं तरी हमी भाव भेटत नाही, कापूस असेल, ऊस असेल, बाकीचे जे काही पिकं असतील। त्यामुळे माझा एक सर्वात अगोदर प्रयत्न असेल की कशा प्रकारे जे की जिल्हा परिषदच्या मार्फत अशा कोणत्या योजना राबवल्या जातील की शेतकऱ्यांना जो हमी भाव आहे तो मिळेल व जे शेतीसाठी लागणारे जे अवजारे असतील, बी बियाणं, कीटकनाशक जे असतील, कमीत कमी भावामध्ये किंवा सरकारमार्फत कसे लोकांना लवकरात लवकर मिळतील याचा मी पूर्णपणे या माझ्या राजकारणातून किंवा त्या लोकांना फायदा, माझ्या समाज बांधवांना फायदा कसा भेटेल याचा पूर्ण प्रयत्न करेल। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडं सर्वात मोठा मुद्दा आहे की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये कामगार, ऊसतोड कामगार, जो की 6 महिने आपल्या बीडमध्ये राहतो, 6 महिने कर्नाटकमध्ये राहतो। यामध्ये सर्वात जर हाल होत असतील तर त्यांच्या मुलांचे हाल होतात, कारण की त्यांचं शिक्षण इकडेही पूर्ण होत नाही आणि तिकडेही पूर्ण होत नाही। तर माझी एक अशी एक इच्छा आहे की त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अशा काहीतरी योजना आपण राबवल्या पाहिजेत, जेणेकरून की ते मुलं इथंच राहतील, हॉस्टेलला राहतील व त्यांचे सर्व शिक्षण पूर्ण होईल। असं म्हणतात ना की जर जमीन सुपीक असेल तर माल सुपीक होतो, भरपूर होतं। तसंच जर विद्यार्थी जर घडला तर समाज घडेल, समाज घडला तर गाव घडेल, गाव घडलं तर राज्य घडेल आणि राज्य घडलं तर देश घडेल। त्यामुळे एक छोटंसं रोपटं लावण्याचा मी एक ह्या माध्यमातून प्रयत्न करत आहे व माझ्या मतदारसंघातील जेवढे काही विद्यार्थी असतील, असं म्हणतात की 21व्या शतकामध्ये लोक चंद्रावर चाललेत, इकडं मंगळावर चाललेत, पण मला असं वाटतं की माझ्या मतदारसंघातला प्रत्येक विद्यार्थी कमीत कमी जिल्हा परिषद शाळेमध्ये गेलाच पाहिजे आणि त्याने शिकलाच पाहिजे। तो शिकेल, त्याची फॅमिली सुधरेल, त्याचं गाव सुधरेल आणि यामधूनच आपण आपला देश सुधारू असे माझ्या मनामध्ये एक भावना आहे। आणि मी राजकारणामध्ये आल्यानंतर सर्वात जास्त माझं फोकस हे विद्यार्थ्यावरती असेल, कारण की मला माहिती आहे की आमच्या घरची परिस्थिती एकदम नाजूक हलाखीची होती, पण मी आज एक शिकून सवरून डॉक्टर झालो, समाजामध्ये माझं नाव आहे। तसंच प्रत्येक विद्यार्थ्याचं कसं समाजामध्ये चांगल्या प्रकारे नाव होईल यासाठी मी खूप प्रयत्न करेल। व आपल्या इकडे समजा ऊसतोड कामगारामध्ये दुसरी गोष्ट एक प्रामुख्याने काय जाणवते
थोडे पैसे मिळवण्याच्यासाठी आपल्याकडं लवकरात लवकर मुलीचे लग्न केले जातात. वय 15 वर्ष, 16 वर्ष, 14 वर्ष असताना, कारण की एक कोयतं पूर्ण होतं आणि त्याचा एक ठराविक मोबदला त्यांना भेटतो. यामुळे काय होतं, त्या मुलीला नंतर जे येणारे प्रॉब्लेम आहेत, मी एक डॉक्टर असल्यामुळे ते समजू शकतो आणि ते समाजामध्ये त्याच्यामध्ये कशा प्रकारे जागृत करता येईल याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेल. त्याचबद्दल व आपल्या मतदारसंघाचे आमदार माननीय प्रकाशदादा सोळंके एक विकासू प्लस जे काय आपल्या मतदारसंघाचा जो विकास केला आहे त्यांनी, दादा असतील, काका असतील, भैया असतील, माननीय तात्या असतील, यांनी जो विकास आपल्या मतदारसंघाचा पहिल्यापासूनच केला आहे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कुठेतरी एक फुल न फुलाची पाकळी म्हणून मी हे प्रयत्न एक सर्व समाजासाठी करत आहे. व यानंतर आपल्याकडे सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा दुसरा एक येतो प्रामुख्याने, की बेरोजगारी. आपल्या मतदारसंघामध्ये असे खूप सारे तरुण आहेत की शिकलेले असून सुद्धा रोजगार नसल्यामुळे उगं काय करतात, इकडं तिकडं गल्लीत फिरतात, बेरोजगारी. तर जिल्ह्याअंतर्गत जे काय उद्योग केंद्र आहे त्यामधून अशा कोणत्या योजना आणण्यात येतील की जेणेकरून ह्या प्रत्येक युवाला त्यामधील काहीतरी एक रोजगार भेटेल, काहीतरी ते उद्योजक बनेल, याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेल. सर, तुम्ही आता सांगितलं की मी माझ्या विकासासाठी सर्व पद्धतीने प्रयत्न करेन, मात्र या तेलगाव जिल्हा परिषद गट हा महिलेसाठी आरक्षित झालेला आहे, SC महिलेसाठी आरक्षित झालेला आहे. आपल्या वेताळ कुटुंबातून कोण पुढे येत आहे? आमच्या कुटुंबातून आमच्या सौभाग्यवती सुरेखा हनुमंत वेताळ या पुढे येत आहेत. त्यांचं शिक्षण MA BEd झालेलं आहे आणि त्यांना अगोदरपासूनच सामाजिक कार्यामध्ये खूप आवड आहे आणि आमच्या हॉस्पिटलच्या मार्फत जे काही वेगवेगळ्या प्रकारचे शिबिरं होतात, जे काही कार्यक्रम होतात, जसे की ब्लड कॅम्प असेल, आरोग्य शिबिर असतील, समाजामध्ये बालकल्याण असेल, महिला कल्याणासाठी जे वेगवेगळे प्रोग्राम असतात त्यांच्यामध्ये त्यांचा एक सक्रिय सहभाग असतो आणि त्यांनी प्रत्येक समाजाला, स्त्रियांना जे काही प्रॉब्लेम आहेत बाकीच्या, की त्यांच्या घरी जाऊन सांगणं असतील, जनजागृती असतील त्यांच्याबद्दल, मुलांचे शिक्षण केलं तर काय फायदा होईल, मुलीचं वय टायमाला केलं तर काय व्हायला लागले, यासाठी त्यांचा प्रत्येक कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग असतो. अच्छा सर, आता निवडणूक लढवायची म्हटलं की कुठले तरी आपल्याला पक्षाचा आधार घ्यावा लागतो तिकिटासाठी. हो. आपल्यासमोर कोणता पक्ष समोर आहे जे की तुम्हाला तिकीट देईल? आमच्या सर्व वेताळ फॅमिलीमध्ये एकच आहे की आपल्या माजलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते माननीय प्रकाशदादा सोळंके हेच जे सांगतील ते धोरण व जे बांधतील तेच तोरण. मी दादानी जो शब्द देतील त्याचंच मी आयुष्यभर पालन करेल. अच्छा, दादाने जर तिकीट नाकारलं तर पुढं काय? जरी दादाने तिकीट नाही दिले तरी हे मी माझ्या मनाला असं समजा की हे दादाचा आशीर्वादच आहे की आपण कुठेतरी आणखीन परफेक्ट झालो नाहीत, की दादाने एक संधी दिली की तुम्ही आणखीन परफेक्ट व्हा, समाजाची सेवा करा व पुढच्या काळामध्ये आणखीन डबल जोमेने, जिद्दीने आणखीन आपण प्रयत्न करून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये डबल प्रयत्न करू. अच्छा, तिकीट दादाकडून भेटलं तर निवडणूक लढवणार, नाहीतरी नाही. जी अहोरात्र जी रुग्णसेवा चालू आहे ती अशीच चालत राहील. ज्यावेळेस दादा म्हणतील त्यावेळेस रुग्णसेवा आणि समाजसेवा दोन्हीही आपण चालू ठेवू. अच्छा सर, शेवटचा प्रश्न, तेलगाव जिल्हा परिषद गट हे जे काही रिजन आहे ह्याचं तुमची ज्यावेळेस निवडणुकीमध्ये उतरणार आहे त्यावेळेस तुमचं विजन काय असणार? यामध्ये मुळात माझा जन्म तेलगाव या ठिकाणीच झालेला आहे. तर मला या मतदारसंघामधील जे मूलभूत कारणं आहेत, बेरोजगारी असेल, महिलाविषयी प्रॉब्लेम असतील, बेरोजगारी, नवीन नवीन उद्योजक कसे निर्माण होतील, आरोग्याविषयी माहिती, की जसं की आपल्या जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र येतं, पुन्हा ट्रामा केअर जे असतील, इथं कोणत्या कोणत्या गोष्टीची अभाव आहे ह्या गोष्टीचा मी अभ्यास बऱ्यापैकी केला आहे आणि इथल्या सुविधा कशा चांगल्या प्रकारे सुधारतील ज्याचा की माझ्या सर्व समाज बांधवाला चांगल्या प्रकारे फायदा होईल, बालकल्याणमधील ज्या काही योजना आहेत विविध प्रकारच्या त्या कशा आपल्याला व्यवस्थितपणे राबवता येतील व त्याचा फायदा सर्व समाज बांधवांना कशा प्रकारे होईल याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेल व शेतीविषयी जे काही अवजारे हे आहेत कसे माफक दरामध्ये सर्व शेतकऱ्यांना भेटतील
व आज माझी एक सर्वात महत्त्वाची अशी इच्छा आहे की असा नेता होण्याची इच्छा आहे की घरामधला छोटा जरी मुलगा म्हणला की त्यांना रात्री 12 वाजता जरी काही प्रॉब्लेम असला त्याने डायरेक्ट फोन, नाही मी साहेबाला बोलतो, ते माझेत. ही प्रत्येक मतदारामध्ये ही भावना मी जागी करेल की नाही ते नेते नंतर आहेत, ते माझे माणूस आहेत, माझ्या घरातला माणूस आहे. ही भावना प्रत्येक मतदारामध्ये जागा करण्याचा प्रयत्न करेल. सर, डॉक्टर म्हटलं की रुग्णांच्या मनातील वेदना समजणारा डॉक्टर असं म्हटलं जातं. वेदना समजून घेतल्या जाते शरीरातल्या डॉक्टरकडून. तुम्ही ज्यावेळेस निवडणुकीचा आढावा घेत असताना आता काय तुम्ही ज्या परिसरात फिरतात त्या लोकांच्या, मी माझ्या परिसरामध्ये प्रामुख्याने पाहिलं की लोकांकडे 2 टायमाचं जेवण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत व्यवस्थित, आणि जरी ज्यांच्याकडे आहे ते त्यांच्याकडे भरपूर आहेत. त्याच्यामुळे एक विषमता खूप विभागली आहे आपल्या परिसरामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाचं शिक्षण जे की व्यवस्थित भेटत नाही आहे, आणि जरी भेटलं तरी ते काही विद्यार्थ्यांना भेटतं, बाकीच्यांना भेटत नाही. तर सर्वात महत्त्वाचं माझा फोकस राहील की विद्यार्थी कसा शिकला पाहिजे. ती पहिली एक म्हण होती शाळेमध्ये आपली, शिकलेली आई घर पुढे नाही. तसंच शिकलेला समाज तर पूर्ण देश पुढे जाईल असं मला वाटतं. म्हणून आरोग्यविषयक, शैक्षणिक, पाणी, रस्ते हे काही जे विकासापासून जे दुराव आहेत आपण आपल्या मतदारसंघामध्ये, तर ह्यांना कशा एक नवीन नवीन धोरणं असतील त्यांची कशी अंमलबजावणी करता येईल आपल्याला, आणि जे की आतापर्यंत त्यांना भेटलेल्या नाहीत गोष्टी आपल्या समाजाला, त्या कशा प्रकारे लवकरात लवकर भेटतील असं मी एक माझ्या पद्धतीने 100% प्रयत्न करेल. जरी कसं असतं एक प्रत्येक गोष्ट 100% होणार नाही, पण फुल न फुलाची पाकळी आपण एक सुरुवात म्हणून आपण स्वतःपासून सुरुवात केलेली कधीही चांगली. निश्चितच हे होते डॉक्टर हनुमंत वेताळ सर आणि त्यांच्या मिसेस सुरेखाताई वेताळ. ह्या काही दिवसांनी घातलेल्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी रिंगणामध्ये उतरणार आहेत, आणि जनतेचं 40 वर्षाचं नातं जे या वेताळ कुटुंबियांनी जपलेलं आहे, कुठंतरी सामाजिक केलेल्या कामाची पावती कुठंतरी निवडणुकीतून जनता निश्चितच देणार असं या ठिकाणी ठामपणे डॉक्टर हनुमंत वेताळ सर यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन अभिजित वक्तेसह व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास बोराडे, तेलगाव, बीड.